नमस्कार, मी पूजा पुरोहित तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी बनवायची ते शिकणार आहोत। बऱ्याचदा कटोरी ब्लाउज आवडतं बऱ्याच जणांना, पण मग त्याच्यासाठी त्याला टोक येतं। कटोरीला टोक येतं, त्यामुळे त्यांना ते आवडत नाही। मग अशा वेळेस तुम्ही हा पर्याय निवडू शकता। चला तर मग आपण सुरुवात करूया। सगळ्यात आपण जी कटोरी आहे, पूर्ण वाढवलेली कटोरी असती तशीच कटोरी घ्यायची आहे, जे पण तुमचं माप असेल ते, आणि आहे तशी ड्रॉ करायची आहे। अशा पद्धतीने ही वाढवलेली कटोरी आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे खाली 1 इंच घ्यायचं आहे, तसंच इथं मध्ये देखील 1 इंच घ्यायचं आहे, आणि या बाजूला देखील 1 इंच घ्यायचं आहे। असे तिन्ही पॉईंट 1-1 इंचाचे घ्यायचे आहेत, आणि आपल्याला हे जोडायचे आहेत। त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, या बाजूने देखील 1.5 इंच घ्यायचं आहे। आता हा पॉइंट आपला मधला हा थोडा खाली येणार आहे, या इथे पॉइंट द्यायचे आपल्याला। तिन्ही पॉइंट देऊन घ्यायचे, आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे। त्यानंतर आपण हे 1.5 इंचाचे जे पॉइंट दिले आहे, तिथून आपल्याला 1.25 इंच इथे वर आणखीन एक पॉइंट द्यायचा आहे, आणि या ठिकाणी देखील 1.25 इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे, आणि आता हे पॉइंट जोडायचे आहे आपल्याला। तसंच हा देखील पॉइंट जोडायचा आहे। आणि आता आपल्याला ही कटोरी कट करायची। अशा पद्धतीने इथे आपल्याला टिप मारायची। ही झाली पहिली पद्धत, आणि इथे नेहमीप्रमाणे आपला जो टक्स येणार आहे तो येणार आहे। त्यानंतर आपण आता दुसरी पद्धत पाहूया। आता ही कटोरी आहे अशीच ठेवायची, फक्त इथून 3 इंच आणि या बाजूने 2 इंच
पॉईंट देऊन आपल्याला फक्त याला आकार द्यायचा आहे आपल्याला. इथे फक्त आपल्याला थोडीशी नॉर्मल अशी टिप मारायची, फक्त आकार द्यायचा आहे आपल्याला. या मधल्या रेषेत आपल्याला टिप मारायची. याच्यात आपल्याला वाढवायचं नाही आहे, कारण आपल्याला ही टिप अगदी पाव इंचापेक्षा सुद्धा कमी येणार आहे. ही टिप आपली पाव इंचापेक्षा सुद्धा कमी येणार आहे. फक्त याला अशी वरून टिप मारायची. ही अगदी सोपी पद्धत. आता तिसरी पद्धत पाहूया. परत आहे असं ड्रॉ करायचं आहे आपल्याला. इथं तुम्ही 1 इंच परत वाढवायचं आहे तिन्ही बाजूंनी. जे टक्सचं माप आहे ते आपण घ्यायचं आहे. आता या बाजूने आपल्याला 3 घ्यायचे आहे. 3 सव्वा 3 घेऊ शकता तुम्ही. इथेही 2 किंवा सव्वा 2 घेऊ शकता. आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. आणि इथे कट करून घ्यायचं. आणि हे फक्त याला जॉईंट करायचं आहे. असं पूर्ण जॉईंट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण हे मार्जिन घेतले. आता मी इथं अर्धा इंच जॉईंट केलं की बरोबर ते मार्जिन कव्हर होणार आहे. आता या तिन्ही पद्धती तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा.